अकोले तालुक्यातील मांढेरे येथे आज सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी अनुदानित आश्रमशाळा मांढेरे येथे श्रीमती सविता शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम घेण्यात आला। विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतात सावित्रीबाईंचे जीवन कार्य मांडले। सावित्रीबाई यांच्या जीवनावर काही गीते सादर करण्यात आली। अकोले तालुका विज्ञान परीक्षेत यश मिळवणारी 9वीच्या वर्गातील कुमारी सुप्रिया हरी भांगरे हिचा गौरव करण्यात आला। यावेळी प्रभाकर एलमामे सर, प्राध्यापक अजय पवार सर यांचे मार्गदर्शन झाले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप होलगीर यांनी केलं, तर आभार दिलीप खरात यांनी केले। कार्यक्रमास प्राचार्य DR पिचड, उज्ज्वला वाकचौरे, योगिता एलमामे, नवाळे मॅडम, रवींद्र सोनवणे, गणेश गायकवाड, भरत ढगे, संतोष गभाले, शंकर साबळे आदी उपस्थित होते। त्याचबरोबर मांढेरे गावच्या लोकनियुक्त सरपंच सुनीता गभाले यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायतीच्या कार्यालयात कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुकेशिनी कांबळे, सरोजिनी झांबाडे, रुपाली गभाले, जयश्री घोरपडे, सुरेश कांबळे आणि कर्मचारी रघुनाथ घोरपडे आदी उपस्थित होते। शाळा मुलींना दावली, कन्या शाळेची पहिली पाटी पुण्यात लावली। बहु सोशियाले कष्ट नाही धती सोडली, बहु सोशियाले कष्ट नाही धती सोडली। स्त्रियांच्या मुक्तीसाठी जन्मभर ती लढली, स्त्रियांच्या मुक्तीसाठी जन्मभर ती लढली। कन्या शाळेची पहिली पाटी पुण्यात लावली, कन्या शाळेची पहिली पाटी पुण्यात लावली। फुले सावित्रीबाईंनी शाळा मुलींना दावली, कन्या शाळेची पहिली पाटी पुण्यात लावली। जुन्या रूढीची संस्कृती तिला मोडीत काढली, जुन्या रूढीची संस्कृती तिला मोडीत काढली। मी आपल्या समोर क्रांतिकारी सावित्रीबाई फुले यांची यशोगाथा सांगण्यासाठी उभी आहे। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले ह्या भारताच्या पहिल्या शिक्षिका तसेच मुख्याध्यापिका होत्या। त्यांचा जन्म 3 जानेवारी नायगाव या गावी झाला। बद्दल काही 2 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांततेने ऐकावे अशी मी अपेक्षा करते। सावित्रीबाईंचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला। सावित्रीबाई भारताच्या पहिल्या शिक्षिका व तसेच मुख्याध्यापिका होत्या। वयाच्या 9व्या वर्षी त्यांचा विवाह ज्योतिबराव यांच्याशी झाला। ज्योतिबरावांनी सावित्रीबाईंना लिहायला वाचायला शिकवले व स्त्री शिक्षणाचा पाया रचला। पहिल्या महिला शिक्षिका होत्या। त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 मध्ये सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला। सावित्रीबाई त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई व वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील हे होते। सावित्रीबाई फुले या अवघ्या 9 वर्षाच्या असताना क्रांतिज्योती ज्योतिबा फुले समस्या पिछड़ी सोच का भार, भारत की पहली महिला शिक्षिका जो है कहलाती, कन्याओं की शिक्षा के लिए समाज से भी लड़ जाती। आदरणीय व्यासपीठावर विराजमान झालेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच माझे गुरुवर्य आणि येथे जमलेले माझे बालमित्र, आज मी तुमच्या समोर एक अद्भुत स्त्रीच्या जीवनावर आणि कर्तृत्वावर प्रकाश टाकण्यासाठी उभा आहे, ज्यांचे शिक्षण आणि सामाजिक सुधारणेतील योगदान खरोखर प्रशंसनीय आहे। सावित्रीबाई फुले, ज्यांना भारतीय स्त्रीवादाची माता म्हणून ओळखली जाते, ते एक उल्लेखनीय पात्र होते, ज्यांनी सांस्कृतिक मानकांना बगल दिली आणि 19व्या शतकातील भारतात स्त्री समानतेचा मार्ग खुला केला। महाराष्ट्रातील नायगाव शहरात 3 जानेवारी 1831 रोजी जन्मलेल्या सावित्रीबाईंना आयुष्यभर अनेक संकटे आणि पक्षपातांचा सामना करावा लागला। दुसरीकडे त्यांची अदम्य भावना आणि चिकाटीने त्यांना महिला हक्क आणि शिक्षणाच्या लढ्यात एक ट्रेल ब्लेझर बनण्याची प्रेरणा दिली। समाजातील सनातनी सदस्यांच्या आक्षेपांना न जुमानता सावित्रीबाई आणि त्यांचे पती ज्योती
यांनी 1848 मध्ये पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा स्थापन केली. या संस्थेने मुलींसाठी औपचारिक शिक्षणाचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले. त्यांना त्या काळच्या दडपशाही संरचनांचा प्रतिकार करण्यासाठी सुसज्ज केले. एवढे करून मी माझे भाषण संपवते. अशी माझी नम्र विनंती. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपल्या भारत देशात इंग्रजांची गुलामगिरी होती तेव्हा आपल्या देशामध्ये स्त्रीच्या शिक्षणासाठी कोणतीही संधी नव्हती. तेव्हा त्या काळामध्ये स्त्रीला फक्त एवढेच माहित होते, चूल आणि मूल. या काळामध्ये सातारा येथील नायगाव येथील गावामध्ये सावित्रीबाई यांचा जन्म झाला. जेव्हा त्या 9 वर्षाच्या होत्या तेव्हा त्यांचे लग्न महात्मा ज्योतिबा फुले यांच्या बरोबर झाले. त्यांना काही लिहिता वाचता येत नव्हते. महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्यांना लिहायला वाचायला शिकवले. विद्यार्थी मित्रांनो, महात्मा ज्योतिबा फुले यांनी मुलींची पहिली शाळा पुणा येथे भिडेवाड्यात सुरू केली. मुलींना शिकवण्यासाठी त्यांची कोणीही मदत करेना म्हणून आपल्या पत्नी सावित्रीबाई फुले यांना शिक्षिका बनवल्या. जेव्हा त्या शिकवायला जात असत तेव्हा लोक त्यांच्या अंगावर शेणगोळे टाकत असत, पण त्यांची जिद्द पक्की होती. त्या कधीही डगमगल्या नाही व मुलींना शिकवले. त्यांच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आज मुली शिकतात व पुरुषांच्या बरोबर चालतात. त्यांनी हे दाखवून दिले की स्त्रिया पण कधीही कमी नाही. विद्यार्थी मित्रांनो, प्रतिनिधी अजय पवार, मांढनेरे.